ही नोकरी मला हवी तर ते म्हणतात तुम्ही 5 लाख रुपये टाका. कुठे ऑफिस मध्ये गेलो त्यांना म्हणतात मला ही नोकरी हवी तर ते म्हणतात तुम्ही 2 लाख रुपये टाका. अरे तर एवढे जर पैसे असते आमच्याजवळ तर कशाला आम्ही नोकऱ्या केल्या असत्या. अरे हे सगळं डिग्री मिळवण्याचं कारण तरी काय मग कशाला काम केलं असं क्वालिफिकेशन चालू नाही. हे सगळं मी सहन करू शकत नाही. मला पैसा हवाय मी हे जर सगळं असं चालत असेल ना तर मी संपवून टाकेल स्वतःला. मला जाऊ दे. हे बघ मी तुला ओळखत नाही मला मुकाट्याने जाऊ दे. तू मला ओळखत नाहीस पण मी तुला चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि तेही अगदी जवळून. हे बघ मला जाऊ दे. मी आधीच व्हायचं आपलं काय. तेरा नाम क्या है, तू करता क्या रहता कहा ये मुझे नहीं पता. पण तू आतापर्यंत जे काही तू बडबडत होतास ना हे सगळं ऐकलंय मी. हे मग माझं आधी ऐकून घे. जीव देऊन काही फायदा नाही. बघ मला मुकाट्याने जीव द्यायला जाऊ दे. मला संपून टाकायचा स्वतःला. अरे मरने की ठीक है जल्दी है माय डियर. माझं म्हणणं काय ते तर ऐकून घे. पटलं तर टेक नाही तर आम टेक. देऊन टाक जीव. तर 10 मिनिटं येत असतात. मेरा बाप का क्या जाने वाला है. मैं तो जोड़ जा सर्व प्रयास संपले. हो माझ्या जवळचे सगळे प्रयत्न आता संपले आता. आणि हे कळून चुकलंय की मला या क्वालिफिकेशनच्या भरोश्यावर मी काही कमवू शकत नाही. कुठलीही नोकरी मला मिळू शकत नाही. सगळ्यांना हवाय तो फक्त आणि फक्त पैसा. अरे हा सर्वांना हवा है तो पैसा. ये मुंबई में तुझे जड़ों को बेचना है. ये देखिए मुंबई यहाँ पैसा कमाने के वास्ते पैसा लगता है. पैसा हो जाऊ काय मला. तुझ्या मुंबईमध्ये जर पैसा कमवायचा असेल तर आपला जो पैसा हवा मलाही पैसा हवाय पण माझ्यासाठी नाही. मला पैसा हवाय तो माझ्या रश्मीसाठी माझ्या प्रेमासाठी हवाय. त्या रश्मीच्या भावानं मला घराच्या बाहेर हाताला ते एवढ्यासाठी की त्याच्या जो जेवढा पैसा त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा जर माझ्या पैसे असेल तरच तो तिचा हात माझ्या हातात देणार होता. आणि मला हे कळून चुकलंय की या शिक्षणाच्या भरोश्यावर मी हे सगळं नाही करू शकत. म्हणून मी स्वतःला संपवायला निघालो. हे मला माहित आहे. या मुंबईमध्ये पैसा कमवायला असेल तर फक्त पैसा हवा. पैसा नाही तर एखादा गॉडफादर. गॉडफादर बनायला मी तयार आहे. या मुंबईने सुद्धा मला खूप दुनिया दाखवली आहे. अभी मैं बन गया भोला. आप यहाँ किसी की ताकत मुझे कोई रोक नहीं सकती. देख बार मैं जिगर की बात कर रहा हूँ. जिसको एक बार जाति तक मिल गया ना उसके लिए जान देने के लिए तैयार है. अरे राहिला प्रश्न तुझ्या प्रेमाचा. तर तू तुझ्या प्रेमासाठी वाटेल ते काही करू शकतो. बाप सुन प्यार तेरा भगवान और पैसा उस भगवान तक ले जाने वाला रास्ता और उस रास्ते तक पहुंचाने वाला मैं तुझे मिला हूं. मैं चल मेरे साथ. बहुत माला माल बना दूंगा. अंडरवर्ल्ड का बादशाह बना दूंगा. सोचता क्या है. भाई खड़ा में रहता हूँ. भाई खड़ा में मेरा पता कोई टैक्सी वाले को पूछ लेना लाके छोड़ देगा. सोच ले और आजा मेरे पीछे. तुला गॉडफादर बनू मी माझा शक्य नाहीये. ते शक्य नाहीये. अरे तुझ्यासारख्या त्या वाईट मार्गावर चालून मी माझं आयुष्य बर्बाद करून टाकतो असं वाटत नाही. मी माझ्या प्रेमासाठी तुझ्या त्या वाईट मार्गावर पण हे साध्या सरळ मार्गावर चालून मी हवा तो पैसा नाही कमवू शकत. हा कोण का जॅकी का काय म्हणतो त्याचं नाव त्याचा हात धरून जर मी चालू त्याला माझा गॉडफादर बनवला तर नक्कीच मला हवं ते माझं स्वप्न मी पूर्ण करू शकतो. माझी रश्मी मला मिळू शकते. मला त्या रश्मीच्या भावाचा जेवढा पैसा त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा आता मला मिळू शकतो. पण
या शिक्षणाच्या भरोश्यावर मी काही कमवू शकत नाही. ठीक आहे, ठरलं तर मग हा कोण काका जॅकी काका म्हणतो ना त्याच्यासोबत जायचं आणि यानंतर तो जसं सांगेल तसंच वागायचं आणि त्याच्याच मार्गाने पैसा कमवायचा. हे शिक्षण जे घेतलं ना हे आता या मुंबईमध्ये व्यर्थ आहे. नको आहे मला हे शिक्षण. आता हवाय तो फक्त पैसा पैसा आणि फक्त पैसा. आणि हा पैसा आता मी कमेल राजेश, हा राजेश कमेल पैसा आणि माझ्या रश्मीचं हे माझं स्वप्न पूर्ण करेल. आणि परमेश्वरा एक गोष्ट लक्षात असू दे, तू पण या राजेशला या वाईट मार्गावर आणणारा तू आहेस तू. आणि या राजेशला सरळ साध्या मार्गाने जर ही नोकरी प्राप्त करून दिली असते ना तर आज ही वेळ असती. आता तुझी आणि माझी शर्यत लागली आहे आणि या शर्यतीमध्ये जिंकला तो जिंकला, नाहीतर तू दगाबाज, नाहीतर मग मी दगाबाज. वर्षा शिंदेबाई सहर्ष आणि सविनय सादर